हॅलो फ्रेंड्स, सेलिब्रिटी चॅट मध्ये तुमचं स्वागत। आज तुमच्या भेटीला आली आहे तुमची लाडकी जान्हवी, अर्थातच अभिनेत्री तेजश्री प्रधान। होणार सून मी ह्या घरची ह्या मालिकेनं आज लाखो प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय आणि या सिरियलच्या यशानिमित्त मी तेजश्रीशी खूप गप्पा मारणार आहे। मला माहिती आहे तुम्हालाही तिच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत। चला तर मग पटकन फोन उचला आणि 1800222101 वर फोन करा आणि तुमच्या मनातले प्रश्न तुमच्या लाडक्या जान्हवीला अर्थातच तेजश्रीला विचारा। हाय तेजश्री, तुझं सेलिब्रिटी चॅट मध्ये खूप स्वागत आहे। थँक्यू थँक्यू। तुला तेजश्री म्हणू की जान्हवी म्हणू असा मला प्रश्न पडलाय, पण आपण तेजश्री जान्हवी दोन्ही म्हणूया। होणार सून मी ह्या घरची अतिशय लोकप्रिय मालिका सध्या झी मराठीवरती सुरू आहे आणि खूप यश मिळालंय आणि लोकांच्या मनात खरं तर तू खूप मोठं स्थान निर्माण केलेलं आहे। म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की आपली मुलगी ही जान्हवी सारखीच असावी किंवा आपली सून ही जान्हवी सारखी असावी। अतिशय समजूतदार कॅरेक्टर तू आता साकारतेस, काय सांगशील या कॅरेक्टर बद्दल? खूप छान वाटतंय आणि जान्हवीने मला वैयक्तिक आयुष्यात खूप काही दिलंय असंही वाटतंय। प्रत्येक प्रोजेक्ट आपल्याला सक्सेसफुल करत असतंच, पण हे प्रोजेक्ट आमच्यासाठी वेगळं आहे। खूप मजा येते काम करायला। जान्हवी आणि तेजश्री यांच्यात फार फरक नाहीये, बऱ्यापैकी सारख्या आहेत त्या। आणि हा शो जितका सक्सेसफुल होतोय आता ते बघून समाधान मिळतंय की प्रत्येक आर्टिस्टचं असं स्वप्न असतं की आपल्याला अशा एखाद्या शो मध्ये काम करायला मिळावं आणि ते मला मिळालंय। ती संधी मला आमचे दिग्दर्शक मंदार देवस्थई यांच्यामुळे मिळाली, यासाठी आय एम व्हेरी हॅपी। नक्कीच खूप आनंदात तर आहेत आणि संपूर्ण टीमच आनंदात आहे, कारण की सगळेच एक से बढ़कर एक कलाकार आहेत। रोहिणी ताईंबरोबर तू काम करणार आहेस, म्हणजे पुढे जाऊन तो एक ट्रॅक येईलच आणि आता आलेलाच आहे अर्थातच। मात्र मला सांग की त्यांच्याकडनं तू काय शिकणार? रोहिणी मावशी कडनं आपण प्रोफेशनली कसं वागावं हे शिकावं। बिलीव्ह मी, शी इज अ ब्रिलियंट वुमन। म्हणजे कधीच मी रोहिणीताईंना सेटवर कधीतरी असताना मूड गेला आहे किंवा चिडचिड करतायत किंवा काहीतरी असं मी कधीच पाहिलं नाही। रोहिणी मावशी हे सगळ्यांचंच, म्हणजे मीच असं नाही, माझ्या बाकीच्या 5 सासवा, माझा जो माझ्या अपोजिट दाखवलाय शशांक केतकर, आमच्या सगळ्यांनाच कोणालाही विचारलं तरी प्रत्येक जण म्हणेल की रोहिणी मावशी मस्त आहे। ऍक्टर म्हणून तर म्हणजे आपण लहान होतो ग, छोटे होतो तेव्हापासून बघत आलोय। म्हटल्यानंतर त्यांच्या ऍक्टिंग बद्दल मी एखादं वाक्यही बोलणं एवढी पात्रता नाही माझी, पण त्यांच्याकडून म्हणजे त्या कार्यशाळा आहेत सगळ्या बायका रोहिणी मावशी की ह्यांच्या सहवासात राहिलं ना तरी पण सतत काहीतरी शिकायला मिळणार। नक्कीच तुझ्या फॅन्सचे फोन यायला सुरुवात झाली आहे, पण पहिला फोन घेऊया। शीतल बोलतात अहमदनगरवरून, विचारा काय प्रश्न आहे? हॅलो मॅडम, नमस्कार। नमस्कार। काय आम्ही सर्वजण तुमची सिरियल रोज नियमित बघतो, एक पण एपिसोड मिस करत नाही। आणि माझा प्रश्न असा होता की तुम्ही फिल्म करणार का कोणती पुढे? काय तुम्ही फिल्म पिक्चर? हो, फिल्म करणार आहे का पुढे? बरं, ऍक्च्युली मी ह्या प्रश्नाकडे येणारच होती पुढे जाऊन पुढच्या भागामध्ये की तू पिक्चर, आय थिंक मला असं वाटतं की सिनेमापासूनच तुझ्या करिअरची सुरुवात झाली ना? बरोबर। काय सांगशील अपकमिंग फिल्म्स कोणत्या कोणत्या आहेत? माझ्या 2 फिल्म्स येत आहेत आणि त्यातली एक आता 4 ऑक्टोबरला येते, ज्याचं नाव लग्न पहावे करून आहे। यूथवर असेल ती फिल्म आणि आजच्या काळातला विषय प्रत्येकाला आपली आपलीशी वाटणारी, आपण रिलेट करू शकू त्या फिल्मशी, अशी रियालिटी बेस्ड आणि मस्त फिल्म आहे। मजा येईल तुम्हाला बघायला, ती नक्की बघा। आणखी एक फिल्म मी केली आहे, डॉक्टर प्रकाश बाबा आमटे। तुम्हाला माहिती असेल तर आमटेंचं कार्य कोणाला माहिती नाही अशी एखादी व्यक्ती सापडणारच नाही। तर डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो अशा नावाची माझी एक फिल्म येते आणि तीही आम्ही लवकरच घेऊन येऊ। पण 4 ऑक्टोबरला माझी आत्ता येणारी फिल्म बघा, लग्न पहावे करून। नक्कीच नक्कीच सगळे प्रेक्षक तुझ्या पिक्चरची आतुरतेने वाट बघतात। अजून एक फोन घेऊया, त्या आतुर झालेल्या आहेत त्या। मनीषा बोलतात, विचारा काय प्रश्न आहे? नमस्कार। हा नमस्कार। नमस्कार। हाय जान्हवी। हाय। हाय, हाउ आर यू? I am good. How are you? I'm fine. Yeah. प्रश्न काय आहे तुमचा मनीषा ताई? येस, तुझं आता तुझं सगळे प्रॉब्लेम्स कधी मिटतील? कधी तुला हे होईल? अहो, ज्या दिवशी माझे प्रॉब्लेम्स मिटतील त्या दिवशी ही सिरियल नाही का संपणार? पण आम्हाला चिंता असते ना। बरं, होणार प्रॉब्लेम्स येत राहतील जात राहतील, कारण हे आयुष्याचं समीकरणच आहे ना।
हो 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 नक्की तुला चढ उतार असतातच, त्यामुळे तसे येत राहतील. पण आम्ही तुम्हाला प्रेक्षकांना खूप वेळ असं इमोशनली त्रास नाही देणार. पटापट प्रॉब्लेम्स येतील, पटापट सॉल्व्ह होत जातील, असं होत राहील. आणि ते सॉल्व्ह करायला जान्हवी खूप चांगलं म्हणजे कर्तबगार अशी दाखवलेली आहे आणि समजूतदार पण आहे आणि बरोबर. सोज्वळ तर आहेच आहे. मग काय सांगशील या कॅरेक्टर बद्दल? मगाशी तू सांगितलंस की तू सोज्वळ दाखवली आहेस, पण खऱ्या जीवनात पण तू सोज्वळ आहे, समजूतदार पण आहे. पण हे कॅरेक्टर साकारताना तुला काही वेगळं काही करावं लागलं का त्यासाठी? खरं सांगू तर खूप मला वेगळे एफर्ट्स नाही घ्यावे लागले. कारण ॲज आय सेड अर्लियर, जान्हवी आणि तेजश्री ह्या फार वेगळ्या नाहीयेत. एक व्यक्तिरेखा करताना आपल्याला खूप एफर्ट्स घ्यावे लागतात काही वेळा, कारण ती आपल्यापेक्षा वेगळी असते. बरोबर. की किंवा एक कॅरेक्टर आपल्या हातात येतं, स्क्रिप्ट जेव्हा हातात येतं तेव्हा आपण ठरवत असतो की ओके ह्यात ही असं बोलेल, हिचा स्वभाव थोडासा असा असेल, हिचं टेम्परामेंट असं असेल, पर्टिक्युलर गोष्टींना ती रिॲक्ट कशी करेल, तिचा दृष्टिकोन सकारात्मक नकारात्मक एक मधला, हे सगळं असतं. पण जान्हवीच्या बाबतीत जशी मला जान्हवी उलगडत गेली ना, तसं मला असं झालं की अरे फार वेगळं नाहीये. आणि दुसरी गोष्ट, मंदार देवस्थळी हे म्हणजे दैवत आहे माझ्यासाठी. काय शशांकसाठी काय असं होतं बघ ना, आपण या फील्डमध्ये येतो आणि मग काही नावं असतात, काही गोल्स असतात आपले, इथे पोहोचायचंय. तसं आमच्यासाठी मंदार देवस्थळी ह्या व्यक्तिमत्वाबरोबर काम करायला मिळणं हा खूप मोठा गोल होता. बरोबर. आणि मला एफर्ट्स घ्यावे लागत नाहीत ह्याचंही कारण कुठेतरी मंदार दादा आहे, की मंदार दादा इतकं छान समजावून सांगतो की आणि त्यांनी कॅरेक्टरची निवड पण एकदम परफेक्ट केलेली आहे. म्हणजे तुझी काय किंवा श्रीची काय, अर्थात शशांकची काय. आपण एक फोन घेऊया. ओमकार बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. ओमकार. हॅलो. हा तेजस्वी. हाय. कशी आहेस? मस्त. मग मी काय म्हणतो, तुझी जी सिरियल जी आता चालू आहे, अतिशय उत्कृष्टपणे तू अभिनय तुझा केलेला आहे त्या सिरियल मध्ये. आणि ते अक्षरशः म्हणजे लीला पेरलेली असतो. तर मी काय म्हणतो, याआधी तू कुठे म्हणजे या क्षेत्रामध्ये कशी आलीस, आणि यापुढे म्हणजे जर तू अभिनेत्री झाली नसतीस तर तू काय झाली असतीस? बरं बरं. अरे बापरे. तेजश्री, आपण ह्या ओमकारच्या प्रश्नाचं उत्तर देऊया, पण आपण घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ब्रेक नंतर पुन्हा एकदा तुझ्याशी गप्पा मारूया. तेजश्री, ब्रेकवर जाण्यापूर्वी ओमकार ह्याचा फोन आला होता आणि त्यांनी असं विचारलं होतं की तुझ्या आधीच्या कोणत्या सिरियल्स आहेत का, किंवा तुझं करिअर कसे सुरू केलं बेसिकली? 2008 साली सुरू झालं माझं करिअर. 2008 1 जानेवारी 2008 हा माझा शूटिंगचा पहिला दिवस होता. बरं. फिल्म्सनी माझ्या करिअरला सुरुवात झाली. 1-2-3 फिल्म्स केल्या मी. त्याच्यानंतर मी सिरियलकडे वळले. या गोजीरवाणा घरात ही माझी पहिली सिरियल. फिल्म्सची नावं मुद्दाम घेतली नाहीत, कारण मला असं वाटतं की लोकांना माहिती असलेली फिल्म ती आपली पहिली फिल्म, त्यामुळे छोटीशी पण नोटिसेबल. तसंच आपण एक फोन घेऊया आणि मग पुन्हा गप्पा मारूया. श्याम सुंदर बोलतायत हैदराबाद वरून, विचारा काय प्रश्न आहे. साऊंड. श्याम सुंदरजी, तुमचा प्रश्न कळलेला नाहीये. श्याम सुंदर अंडी. हा बोला. मी बोलतोय. मला एवढं काही मराठी स्पष्ट येत नाहीये. बरं बोला बोला. I would like to talk in English only. Yes. Tejasvi beta, God bless you. Really fantastic serial. You have done a maximum justification to the entire satisfaction of the viewers. Though I am a Telugu person, I am really blessing you. Fantastic. Yourself and Shri, I don't know his name. You are acted very finely, you know. My wife is Meena Deshpande. I am a Telugu man from Hyderabad. Okay. Though I am a Telugu man, I really wonder what a fantastic serial. No vulgarity, no brutality, no sexuality, no fighting. Really, serial super I have ever seen this. Thank you so much. Thank you, Tejasvi. We are totally blessed by hearing this. I bless you once again. थँक्यू सो मच. प्रश्नच नव्हता. खूपच छान बोलले त्यांनी, खूप कौतुक केलंय आणि ही खरंच अप्रिशिएट करण्यासारखी गोष्ट आहे. आणि मला ना ह्या पर्टिक्युलर प्रोजेक्टच्या बाबतीत खरंच सांगावं असं वाटतंय की आपली मराठी माणसं येतातच सगळं, ती आपुलकीने पाहतातच. बरोबर. पण आम्ही जेव्हा बाहेर शूटिंग व्यतिरिक्त असतो ना, तेव्हा हा मलाच नाही प्रत्येकाला येणारा अनुभव आहे की आम्हाला गुजराती, पंजाबी, बरं,
नॉन महाराष्ट्रीयन्स मध्ये आणि साऊथ इंडियन्स ही लोक भेटतात आणि सांगतात की आम्ही पाहतो तुमचा शो, आम्हाला कदाचित बोलता येत नाही पण आम्हाला कळतं, तुमच्या एक्सप्रेशनवरून तुम्ही कन्व्हे करता, आम्ही बघतो. त्यामुळे हे खूप मोठा सक्सेस आहे अगं. हे कधीतरी पहिलवत नाही हा. हैदराबाद वरनं फोन केला आणि खूप कौतुक केलंय तुझ्या सिरियलचं. मला त्यांना सांगायला आवडेल आणि की मध्यंतरी आम्ही हे ऐकलं होतं की आम्हाला तिथे सुद्धा खूप TRP आहे. बरं, जे आज प्रात्यक्षिक बघायला मिळालं. थँक्यू सो मच. थँक्यू. तसंच तेजश्री, अजून असं विचारायचंय की ह्या गोजीरवाण्या घरात असो किंवा लेक लाडकी ह्या घरची, खास करून मी असं बघितलं की कौटुंबिक मालिकांमध्ये तू जास्त आपली भूमिका निभावली आहे. कुठेतरी असं नाही वाटत की अजून काहीतरी वेगळं करावं? डेफिनेटली वाटतं. एक कलाकार म्हणून आपण स्वार्थी असतोच आणि आपण सतत एक नवीन संधी शोधत असतो. पण समोर काय येईल आपल्या आणि लोकांना मी कशी बघायला आवडेल. लोकांना मला कदाचित कौटुंबिक मालिकांमध्ये बघायला आवडत असेल, त्यामुळे आतापर्यंत मी कौटुंबिक मालिका केल्या आणि बऱ्यापैकी मला अशी सोज्वळ, गोडगोड आणि अशी घरातली मुलगी अशी कॅरेक्टर्स मिळाली आहेत बऱ्यापैकी, त्यामुळे असेल कदाचित. पण डेफिनेटली एक्सपेरिमेंटल काहीतरी करायला आवडेलच मला. अपॉर्च्युनिटी मिळाली तर नक्कीच. नक्कीच नक्कीच. मला अजून गप्पा मारायच्या आहेत. तेजश्री, आपण पुन्हा गप्पा मारूया, पण आपण एक फोन घेऊया. हर्षदा बोलतायत पुण्यावरून. विचारा, काय प्रश्न आहे? हाय तेजश्री ताई. हाय. अगं मला इतका आनंद होता तुला फोन लागलाय तर. आणि मला तुझा आवाज ऐकून आनंद होतोय. इतकी एक्साइटेड आहेस तू. अगं इतके एक्साइटेड म्हणजे आम्ही माहिती, म्हणजे माझी एक्झाम जरी असते, आता माझी सध्या एक्झाम सुरू आहे, तरी ही मी 8 ते 8:30 ही जी वेळ आहे ना, ती मी अभ्यास न करता अभ्यास ठेवून मालिका बघत असते फक्त. अगं तुझे आई बाबा मारतील मला, असं नको करूस. आणि प्लीज आज तरी श्री घेऊन जा रे, आज तरी सांग रे, असं मी इकडे घरात बसल्या बोलते. बरं, तुझा प्रश्न विचार ना. हा, माझा असा प्रश्न आहे तुला की तू आता भूमिकेची गरज आहे तुझ्या, म्हणून तुझा स्वभाव तू असं दाखवतेस की तू आणि दुसरं मला असं विचारायचं होतं तुला, असा दुसरा प्रश्न होता माझा की तू पूर्ण मालिकेमध्ये या स्वभावानं, याच गोंडस चेहऱ्यानं वावरणार आहेस की पुढे काहीतरी तुझ्या पात्रामध्ये चेंजेस होणार तुझ्या स्वभावामध्ये? बर, हे बघ, चेहरा तर माझा बदलणार नाही, तो तसाच असणार. आणि स्वभाव म्हणशील तर आपण अचानक एक दिवस उठलो आणि वेगळंच वागायला लागलो असं घडत नाही. त्यामुळे तुला जान्हवी जशी आज दिसते तशीच ती कदाचित शेवटच्या एपिसोड पर्यंत दिसेल. पुढे 2 वर्ष 4 वर्ष आपण बघूया तुमची इच्छाशक्ती किती आम्हाला काम करायला भाग पाडतीये. आणि आणखी काय विचारलं? तेच एकूणच स्वभावाबद्दल विचारलं. तसंच तेजश्री, अर्थात आता गेली 6 वर्ष तू ह्या इंडस्ट्रीमध्ये आहेस. खरं तर घरात कोणीच ऍक्टर किंवा कलाकार नाहीये, मात्र तरी सुद्धा तू ह्या इंडस्ट्रीमध्ये आली आहेस, खूप छान असा अभिनय साकारतीयस. मला सांग की तुझा आदर्श कोण आहे ह्या इंडस्ट्रीमधला? मी खरं सांगू का तुला, कोणी पर्टिक्युलर व्यक्ती असा माझा आदर्श नाहीये कोणी. बरं. म्हणजे काही वेळा ना तुम्ही सेटवर काम करताना तुम्हाला सिच्युएशन मध्ये जी व्यक्ती समोर येईल, आज मी तुला भेटले, जशी आपल्या हाताची 5 बोटं सारखी नसतात पण एक बोट मोठं असतं, तसं प्रत्येकामध्ये एक गुण असतो. अरे वा. त्यामुळे एखाद्या माणसाला आदर्श धरण्यापेक्षा माणसामधल्या गुणांना आदर्श धरणं मी प्रिफर करते. त्यामुळे अशी मर्यादा नाहीये. कलाकार म्हटल्यानंतर मी प्रत्येक त्या मस्त काम करणाऱ्या माणसाला अरे वा मजा आली अशी दाद देतेच आणि त्यांच्यातला आपल्याला काय घेता येईल ते बघते. सो प्रत्येक माणसात काहीतरी आदर्श शोधणं हे आवडतं मला. तसंच एक शेवटचा आणि मला तुला प्रश्न विचारायचा आहे की होणार सुन्नी ह्या घरची ह्या मालिकेमध्ये एक गाणं तुमच्या दोघांवरती चित्रित करण्यात आलं आणि अतिशय लोकप्रिय झालंय, सगळ्यांना आवडलंय ते गाणं. त्या गाण्याबद्दल थोडंसं काही सांगशील का? कारण फिल्म आहे, तुला माहितीये का, होणार असून मी या घरची नावाची जी फिल्म करतो ना आम्ही, बरं, त्या फिल्म मध्ये अशी गाणी होतात. बरं. अगं माझ्यासाठी काय, शशांकसाठी काय, तुम्ही जे गाणं पाहिलं त्या तुम्हाला असं मोठ्याच्या मोठं भव्य दिव्य स्टेडियम दिसलंय, मग आम्ही मध्येच अशा एका बसमध्ये जातो ज्याला छप्परच नाहीये. त्यामुळे ही इतकी एक्साइटमेंट होती आणि या गाण्याबद्दल म्हणजे आय एम क्वाईट स्पीचलेस. मी आणि शशांक आम्ही असे आवासून होतो फक्त की अरे देवाची कृपा आहे आमच्यावर की आम्हाला डेली सोप करत असतानाही ही जी काय काम करताना फिल्मची ट्रीटमेंट मिळतेय
नक्कीच. म्हणजे पुढे जाऊन मालिकेमध्ये अजून एखादं गाणं आलं तर काही हरकत नाहीये. एखादं का खूप गाणी करूया गाणी आपण. करूया. नक्कीच नक्कीच. तेजश्री, तू आलीस आणि खूप छान मनमोकळ्या गप्पा मारल्यास, Yes. त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि तुझ्या फ्युचर प्रोजेक्टसाठी तुला खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. सेलिब्रिटी चॅटमध्ये आज आपण इथेच थांबते. उद्या पुन्हा भेटूया एका नव्या सेलिब्रिटीसह. तेव्हा पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.